मित्रांनो, गेल्या तासाला आपण 12वीचा फिजिक्स विषयाचा दुसरा टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपण सुरू केला आहे आणि हा दुसरा तास आहे. आजच्या तासाला आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स या पॉईंटपासून पुढचा अभ्यासक्रम बघणार आहे. तर बघूया हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे नेमकं काय आणि आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला एक डायग्रॅम दिसतं आहे. आपण अगोदर डायग्रॅम समजून घेऊया म्हणजे हा पॉईंट अतिशय इझी आहे आणि तो लगेच समजतो. डायग्रॅममध्ये आपल्याला दिसतं आहे की डायग्रॅममध्ये इथं वेगवेगळे कंटेनर आहेत किंवा वेगवेगळे व्हेसल्स आहेत जे एकमेकाला इंटरकनेक्ट केलेत. बघा, म्हणजे ए हे व्हेसल आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. हे असे छोटे छोटे आपण त्याला मराठीमध्ये आपण म्हणजे की वेगवेगळी काचेची भांडी आहेत ज्याची एक बाजू ओपन आहे आणि दुसरी बाजू प्रत्येकाची दुसरी बाजू एकमेकाला जोडलेली आहे. म्हणजे एकामध्ये जरी आपण पाणी ओतलं समजा तर ते पाणी प्रत्येक भांड्यामध्ये जाऊ शकतं, असं एक व्हेसल आहे. अजून एक गोष्ट लक्षात येते की एचा जो आकार आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे तो बीचा आहे, सीचा त्याच्यापेक्षा वेगळा आकार आहे, डीचा त्याच्यापेक्षाही वेगळा आकार आहे. प्रत्येक भांड्याचा आकार शेप हा वेगवेगळा आहे. तरीही एक गोष्ट अशी लक्षात येते की या भांड्यामधलं पाण्याची जी हाईट आहे, पाण्याची जी हाईटची लेवल आहे, एमधली असेल, बीमधली किंवा सीमधली किंवा डीमधली, चारही भांड्याची हाईट ही सेम आहे. म्हणजे ह्याची एची जी लेवल आहे तीच बीची आहे, तीच सीची आहे, तीच डीची आहे. सगळ्या भांड्यांची हाईटची जी लेवल आहे ती सेम आहे. आणि आपण याच्या अगोदर पण बघितलं की हाईट जर सेम असेल तर प्रेशर कुठल्याही पॉईंटला सेम हाईटला प्रेशर सेम असतं. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा अर्थच असा होतो की कुठल्याही लिक्विडच्या बाबतीत, कुठल्याही फ्लुइडच्या बाबतीत जर हाईट सेम असेल, हाईट इम्पॉर्टंट आहे, हाईट जर सेम असेल तर सेम हाईटला प्रेशर हे सेम असतं. समजा ए या भांड्यातले सरफेसच्या लेवलची हाईट बघितली तर ती हाईट बी या सरफेसची असेल, सी या सरफेसची किंवा डी या सरफेसची सेम आहे. आणि त्यामुळं तिथलं असणारं एच्या सरफेसचं, बीच्या सरफेसचं, सी किंवा डीच्या प्रत्येकाच्या सरफेसचं प्रेशर सेम असेल कारण हाईट सेम आहे. आणि फक्त सरफेसवरचंच नाही आहे तर कुठल्याही सेम हाईटवरचा जर पॉईंट बघितला याच्यातला, कुठल्याही सेम हाईटवरचा, तर सेम हाईटला, सेम उंचीवरती प्रेशर हे सेम असतं. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा अर्थ तोच होतो की एखाद्या लिक्विडमुळं तयार झालेलं प्रेशर हे त्या भांड्याच्या शेपवरती डिपेंड नसतं तर त्या लिक्विडच्या हाईटवरती डिपेंड असतं. आणि जर हाईट सेम राहत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की प्रेशर सेम आहे. त्यामुळं समान उंचीवरती कुठल्याही भांड्यातलं जर प्रेशर बघितलं तर ते सेम येईल आणि यालाच म्हणायचं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. पहिली गोष्ट आमच्या लक्षात आली की इथं भांडी एकमेकाला इंटरकनेक्ट केल्यामुळे व्हेसल्स, इंटरकनेक्टेड व्हेसल्स आपण ज्याला म्हणू शकतो, हे असं आहे की ज्याच्यामध्ये पाणी ओतलं की एक बाजू एकमेकाला कनेक्ट असल्यामुळं त्या पाण्याची जी हाईट आहे ती सेम राहते. त्यामुळं सरफेसवरचं, प्रत्येकाच्या सरफेसवरचं प्रेशर सेम असेल. तसेच बॉटमपासून समान हाईट कुठलीही बघितली तर सेम हाईटला प्रेशर हे सेम राहतं. यालाच म्हणायचं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. चला तर आता पुढचा पॉईंट बघूया. आता हा पण खूप महत्त्वाचा आहे आणि या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समधला हा जो लॉ आहे, पास्कल्स लॉ ज्याला आपण म्हणतो, तो खूप महत्त्वाचा आहे. पास्कल्स लॉ, त्याचं स्टेटमेंट काय बघूया. मी एकदा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. आता स्टेटमेंट आधी मी वाचून दाखवतो आणि तुम्हाला त्याचं मिनिंग परफेक्ट मराठीमध्ये सांगतो. स्टेटमेंट काय बघा. पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट प्रेशर ॲप्लाइड ॲट any point of the enclosed fluid rest is transmitted equally and undiminished to every point of the liquid and also on the wall of container provided the effect of gravity is neglected. आता बघा पास्कल्स लॉ काय सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा हे एक्झाम्पल सांगतो आणि मग स्टेटमेंट आपण समजून घेऊ, ते सोपं पडेल. डायग्राममध्ये बघा आपण काय केलं की इथे दोन भांडी घेतलेत. आता हे ॲक्च्युली हायड्रॉलिक लिफ्टचं
एक्झाम्पल आहे, मी ह्याचे ॲप्लिकेशन सांगताना तुम्हाला हायड्रोलिक लिफ्ट समजून सांगतो. सध्या एवढं लक्षात घ्या की आपण असं इमॅजिन करूया की ही 2 भांडी आहेत, 2 व्हेसल्स आहेत जे एकमेकाला जोडलेत. या ट्यूबच्या साह्यानं आपण हे भांडं आणि हे भांडं एकमेकाला या ट्यूबच्या साह्यानं जोडलं आहे. आता इथं काय होतं की या भांड्यामध्ये हे छोटं आहे, इकडचं जे आहे हे भांडं आहे उजव्या बाजूचं हे मोठं आहे. आता या भांड्यावरती एक झाकण, एक ग्रीन कलरचं दिसतं, हे पिस्टन आहे, याला झाकण म्हणतो आपण, ते बसवलं. ह्याच्यावरती एक झाकण बसवलं. आता ह्याच्यावरती वरून खालच्या बाजूला F1 हा फोर्स ॲप्लाय केला. हा F1 फोर्स ॲप्लाय झाला की पास्कल्स लॉ असं सांगतो की F1 हा फोर्स ॲप्लाय केला तर तो फोर्स या लिक्विडमध्ये सगळ्या ठिकाणी समान ताकदीनं, समान फोर्सनं ॲप्लाय होतो. तेवढाच फोर्स ॲप्लाय होतो. म्हणून पास्कल्स लॉ काय सांगतो बघा. पास्कल्स लॉ असं सांगतो, पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट प्रेशर ॲप्लायड ॲट एनी पॉईंट, कुठल्याही पॉईंटला इथं जर आपण प्रेशर ॲप्लाय केलं एन्क्लोज्ड लिक्विडमध्ये तर ते प्रेशर इक्वली ट्रान्समिट होतं, सगळ्या ठिकाणी समान ॲप्लाय होतं. म्हणजे F1 हा फोर्स या भांड्याच्या वरच्या झाकणावरती ॲप्लाय केला तर तो पाण्यामध्ये या भांड्याच्या कंटेनरवरती, याच्या वॉलवरती सगळीकडं समान फोर्स ॲप्लाय होतो. फक्त इथं आपण ॲप्लाय होणारी ग्रॅव्हिटी विचारात घेत नाही. पुन्हा एकदा सांगतो बघा. पास्कल्स लॉ म्हणजे काय की इक्वल प्रेशर, आपण कुठल्याही बाजूला प्रेशर ॲप्लाय केलं तरी तेवढाच फोर्स, तेवढंच प्रेशर सगळीकडं समान ॲप्लाय होतं. आणि अजून एक गमतीचं एक एक्झाम्पल आहे, हायड्रॉलिक लिफ्टचं जे एक्झाम्पल आहे तुम्हाला मी याच्या ॲप्लिकेशनमध्ये पुढच्या पॉईंटमध्ये सांगतो. इथे एक लक्षात ठेवा, आत्ता फक्त पास्कल्स लॉ असं सांगतो की ॲप्लाय केलेला फोर्स हा क्लोज्ड लिक्विडमध्ये सगळीकडं तेवढ्याच प्रमाणात ॲप्लाय होतो. त्याला म्हणायचं पास्कल्स लॉ. म्हणून त्याचं स्टेटमेंट आता पुन्हा सांगतो बघा. पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट, पास्कल्स लॉ असं सांगतो द प्रेशर ॲप्लायड ॲट एनी पॉईंट, कुठल्याही पॉईंटला प्रेशर ॲप्लाय केलं एन्क्लोज्ड लिक्विडमध्ये तर ते इक्वली ट्रान्समिट होतं प्रत्येक पॉईंटला ते इक्वली आणि अनडिमिनिश्ड ॲप्लाय होतं. आणि इथं फक्त आपण इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी निग्लेक्ट करतं, विचारात घेत नाही. आता मी तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगणार आहे. पास्कल्स लॉचं ॲप्लिकेशन म्हणजे कुठं वापरलं जातं तर इथं एक आपण जे डायग्राम बघितले तेच त्याचं पहिलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ, याच्यात 2 ॲप्लिकेशन आपण बघणार आहे. त्यातलं पहिलंच ॲप्लिकेशन आहे ते आहे हायड्रॉलिक लिफ्ट्स. आता हे आपल्याला डायग्रामसहित सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे की हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे नेमकं कसं वर्क होतं. आपण ज्या लिफ्ट बघतो बिल्डिंगमध्ये खालून वर जाण्यासाठी किंवा वरून खाली उतरण्यासाठी आपण आता पायऱ्यांच्या ऐवजी लिफ्टचा वापर करतो. ते लिफ्टसाठी काय टेक्निक वापरलं जातं तर हे टेक्निक आहे. किंवा हायड्रॉलिकचे जे टेक्निक्स असतात, हायड्रॉलिक ब्रेक्स आहेत. आता JCB आपण बघतो, JCB जे वर्क करतं ते हायड्रॉलिक या पास्कल्स लॉवरतीच करतं. आपण हायड्रॉलिक लिफ्टचं हे एक्झाम्पल समजून घेऊया आणि मग तुमच्या लक्षात येईल. बघा पहिल्यांदा डायग्राम बघा. इथं हे जे भांडं आहे डाव्या बाजूचं, त्याच्यावरती जे झाकण आहे त्याच्यावरती ॲप्लाय होणारा जो फोर्स आहे त्याला F1 म्हणायचं. तिथं पहिल्या भांड्यावरती ॲप्लाय होणारं प्रेशरला आपण म्हणूया P1. या सरफेसचा जो पिस्टन त्याला S1 म्हणायचं. म्हणजे पिस्टन म्हणजे झाकण, जे ग्रीन कलरचं दिसतं आहे ते वरती जे झाकण ठेवलं आहे की त्याला म्हणायचं पिस्टन. याच्या दुसऱ्या भांड्यावरती जे पिस्टन आहे त्याला म्हणायचं सरफेस पिस्टन S2. आता याच्यावरती जो फोर्स ॲप्लाय होईल तो वरच्या बाजूने होतो तो F2. आणि याचा जो एरिया आहे पहिल्या भांड्याचा, याचा एरिया कमी आहे तो A1 आहे. हे भांडं पहिल्या भांड्यापेक्षा मोठं आहे, याचा एरिया आहे A2. याचा एरिया मोठा आहे तो त्याला नाव दिलं A2. आता इथं ॲप्लाय होणारं प्रेशर पास्कल्स लॉनुसार इथलं आणि प्रेशर आणि इथलं प्रेशर सेम असतं. म्हणून प्रेशर P1 इज इक्वल टू काय म्हणायला पाहिजे, प्रेशर P2. पुन्हा एकदा थोडक्यात मी सांगतो. पहिल्या भांड्यावरती जे झाकण बसवलं आहे त्याच्यावरती आपण फोर्स ॲप्लाय करणार आहे, तो फोर्स असेल F1. त्यामुळे तिथं तयार होणारं प्रेशर असेल P1. या भांड्याचा एरिया आहे A1. तसंच दुसऱ्या भांड्यावरती जे झाकण आहे त्याला आपण म्हणायचं S2 त्या पिस्टनला, आणि त्याच्यावरती जो ॲटोमॅटिक फोर्स ॲप्लाय होत जाईल त्याला म्हणायचं तो फोर्स F2. इथलं जो एरिया आहे त्याला एरिया A2 म्हणायचं, आणि त्याच्यामुळं F2 आणि एरिया A2मुळं तयार होणारं प्रेशर ते असेल प्रेशर P2. म्हणून P1 आणि P2 हे सेम असतात, हे महत्त्वाचं आहे. आता एक गोष्ट विचारात तुमच्या यायला पाहिजे की ह्या भांड्यावरती अप्लाय होणारा फोर्स, भांडं छोटं आहे, एरिया छोटा आहे, इकडे एरिया मोठा आहे, भांडं मोठं असल्यामुळे एरिया मोठा आहे. प्रेशर दोन्ही तरीसुद्धा सेम कसे काय आहेत
त्याचं कारण असं आहे की छोटासा फोर्स इकडे अप्लाय केला तर इकडं मात्र खूप मोठा फोर्स अप्लाय होतो आणि फोर्स अपॉन एरिया हे प्रेशर असतं. इथला फोर्स अपॉन इथला एरिया इज इक्वल टू इथला फोर्स अपॉन इथला एरिया असं येतं. आता बघूया आपण ते तुम्हाला मी सविस्तर समजून सांगतो. बघा आता ह्या हायड्रॉलिक लिफ्टचा भरपूर ठिकाणी यूज केला जातो आपल्याला हे माहीत आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की ह्याचा कन्स्ट्रक्शन सांगितलं कसं केलं की ह्याचं जे पिस्टन आहे जे झाकण आहे त्याला S1 म्हणायचं. याच्यावरती ॲप्लाय होणारा जो फोर्स आहे त्याला F1 इथं त्यामुळं तयार होणारा प्रेशर P1. ठीक आहे. आता तसं या भांड्याच्या बाबतीत कसं केलं आपण याच्यावरती ॲप्लाय होणारा फोर्सला आपण म्हटलं F2 जो वरच्या बाजूने होतो. याचं जे झाकण आहे पिस्टन त्याला म्हणायचं S2, याचा एरिया A2 आणि त्याच्यामुळं तयार होणारं इथं जे प्रेशर आहे त्याला आपण म्हणणार आहे P2. आता काय होतं बघा, हे छोटं भांडं आहे. या छोट्या भांड्यावरती ह्याच्या झाकणावरती वरून खालच्या बाजूनं डाऊनवर्ड फोर्स ॲप्लाय केला. आता ह्याच्यावरती डाऊनवर्ड फोर्स ॲप्लाय झाला की हे जे सगळं पाणी आहे ते ह्याच्यावरती फोर्स ॲप्लाय झाला की प्रेशर क्रिएट होईल आणि हे प्रेशर कुठं ट्रान्समिट होईल तर पास्कल्स लॉ सांगतो जेवढा फोर्स ॲप्लाय केला आहे सगळा फोर्स ते सगळ्या बाजूने ॲप्लाय करतं. त्यामुळे या भांड्याच्या कडांवरती या ट्यूबमधून इकडं आणि या पाण्यामध्ये सुद्धा तेवढाच फोर्स ॲप्लाय होईल. आता इकडून खालच्या बाजून फोर्स ॲप्लाय केल्यामुळे हे पाणी कुठल्या बाजूला ढकलेल तर वरच्या बाजूला ढकलेल आणि त्यामुळे इथं F1 फोर्स ॲप्लाय केला की ह्याच्यावरती कुठला फोर्स F2 ॲप्लाय होतो. आता ह्याचा एरिया कमी आहे त्यामुळे याचं प्रेशर बघा F1 याचा एरिया जर F1 असेल याच्यावरती ॲप्लाय केलेला फोर्स F1 असेल, याचा एरिया A1 असेल तर इथला तयार होणारं प्रेशर P1 जर म्हटलं तर प्रेशरचा फॉर्म्युला आहे प्रेशर P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग इथलं प्रेशर जर P1 असेल ते कसं असेल तर फोर्स अपॉन एरिया. इथला फोर्स किती आहे F1 आणि इथला एरिया किती आहे A1. तर फोर्स F1 अपॉन एरिया A1 इज इक्वल टू असेल प्रेशर P1. सो P1 इज इक्वल टू इक्वेशन मिळेल आम्हाला. प्रेशर P1 इज इक्वल टू काय मिळणार आहे तर प्रेशर P1 इज इक्वल टू F1 अपॉन A1. आता तसंच इथं जे प्रेशर क्रिएट होणार आहे ते पण डिपेंड आहे की फोर्सवरती. इथं किती फोर्स ॲप्लाय केला जातो आहे तर F2 एवढा, का तर इथं एरिया जास्त आहे. एरिया A2 आणि फोर्स ॲप्लाय होणार आहे F2 अपॉन A2 इज इक्वल टू काय असेल प्रेशर P2. आता एक लक्षात घ्या इथं फोर्ससुद्धा जास्त ॲप्लाय होईल का तर एरिया जास्त आहे. म्हणून हायड्रॉलिक लिफ्टचा एक खूप मोठा फायदा असा होतो की छोटा फोर्स छोट्या एरियामध्ये अप्लाय केला तरी पास्कल्स लॉनुसार तोच फोर्स ट्रान्समिट होऊन मोठ्या एरियामध्ये मोठा फोर्स ॲप्लाय होतो आणि प्रेशर मात्र सेम राहतं. तर याला म्हणायचं हायड्रॉलिक लिफ्ट आणि ह्या पास्कल्स लॉचा इथं यूज करूनच हायड्रॉलिक लिफ्ट वापरली जाते. आता आपण बघितलेलं इक्वेशन बघा, पहिलं प्रेशर जे P आहे त्याला आपण F1 अपॉन A1 म्हटलं आणि तेच प्रेशर ट्रान्समिट केलं जातं दुसऱ्या मोठ्या पिस्टनवरती आणि त्याचा एरिया A2 आहे म्हणून F2 इज इक्वल टू PA2 किंवा P2A2 असा ॲप्लाय होईल. आणि म्हणून आपण फोर्स हा जो फोर्स आहे दुसऱ्या भांड्यावरती ॲप्लाय होणारा त्यासाठी आम्ही इक्वेशन लिहू शकतो F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 अपॉन A1. हे कसं इक्वेशन मिळवलं बघा. P1चा फॉर्म्युला काय आहे P1 इज इक्वल टू F1 अपॉन A1 का तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असतो. इथलं प्रेशर आहे P1 ह्याचा फॉर्म्युला येईल F1 अपॉन A1. इथं बघा इथं ॲप्लाय होणारं प्रेशर आहे P2. हे कसं मिळवायचं तर इथं ॲप्लाय होणारा फोर्स F2 आणि याचा एरिया A2. सो P2 इज इक्वल टू F2 अपॉन A2. पण P1 आणि P2 हे सेम आहेत त्यामुळं P1 P2 न म्हणता त्याला फक्त P म्हटलं तरी चालतं का तर दोन्ही सेम आहेत. मग P इज इक्वल टू काय म्हणायला लागेल F1 अपॉन A1 इज इक्वल टू काय म्हणायला लागेल F2 अपॉन A2. म्हणून आम्ही इक्वेशन लिहिलं F2साठी F2 इज इक्वल टू F1 इंटू A1 अपॉन A2. तर हे जे मिळतं ह्याला म्हणायचं हे जे ॲप्लिकेशन आहे याला म्हणायचं हायड्रॉलिक लिफ्ट. मग ह्या पास्कल्स लॉचा यूज करूनच हायड्रॉलिक लिफ्ट बनवली जाते. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो लिफ्ट आहे. या लिफ्ट म्हणजे काय तर हायड्रॉलिक लिफ्ट जे असते ते हायड्रॉलिक टेक्निकचा यूज करून म्हणजे कुठला लॉ वापरला जातो तिथं तर पास्कल्स लॉ वापरला जातो. हे झालं पहिलं ॲप्लिकेशन. आपण अजून एक ॲप्लिकेशन बघणार आहे हायड्रॉलिक ब्रेक्स. म्हणजे आता ज्या मोठ्या व्हेकल्स असतात किंवा बऱ्याच सगळ्या व्हेकलना आता जे ब्रेक आले ते हायड्रॉलिक ब्रेक आलेत. अगोदर हायड्रॉलिक ब्रेक नसायचे म्हणजे आपण पॉवर ब्रेक किंवा पॉवर विंडो म्हणतो ना त्याला हायड्रॉलिक टेक्निक वापरलं जातं. आता ऐका हायड्रॉलिक ब्रेकचं सिस्टीम नेमकी कशी आहे हायड्रॉलिक ब्रेकची ते आपण बघूया. आपण एक स्केमॅटिक डायग्राम इथं बघतो आहे. तर इथं एकूण 4 ब्रेक फ्लुइड्स आहेत म्हणजे स्लेव्ह सिलेंडर त्याला 4 सिलेंडर म्हणायचं. आता इथे एकूण 5 सिलेंडर आहेत.
याच्यामधला हा जो मधला आहे हा मास्टर सिलेंडर आहे, हा मास्टर सिलेंडर. आणि हे जे 4 आहेत, हे 1 2 3 4, हे प्रत्येक चाकाजवळ असणारे 4 सिलेंडर आहेत. हे पुढच्या 2 चाकांचे 2 सिलेंडर आणि पाठीमागच्या 2 चाकाचे 2 सिलेंडर. आता इथून पायानं आपण ब्रेक दाबला की हायड्रोलिक प्रेशरनुसार, म्हणजे आपण इथून ब्रेक प्रेस केला की ते लिक्विड कॉम्प्रेस केलं जातं आणि ते ऑइल कॉम्प्रेस होऊन सगळीकडं काय होतं तर ब्रेक ॲप्लाय होतो. त्याला म्हणायचं हायड्रॉलिक ब्रेक. आपण खूप छोट्या फोर्सनं ब्रेक ॲप्लाय करतो, मात्र खूप मोठा फोर्स, रिव्हर्स फोर्स ॲप्लाय होऊन टायरनं थांबवलं जातं. हे कशाचं ॲप्लिकेशन आहे तर याला म्हणायचं पास्कल्स लॉचं ॲप्लिकेशन, हायड्रॉलिक लिफ्ट. हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघूया. ह्याचं इक्वेशन पण तुम्हाला सांगतो. काय केलं जातं मी तुम्हाला डायग्राममध्ये सांगतो बघा, की इथं हे जे हा जो छोटा मास्टर सिलेंडर आहे, हा म्हणजे जिथून आपण समजा कार असेल, कारचे ब्रेक प्रेस करायचं. आपण कारचा जो ब्रेक प्रेस करतो, ब्रेक प्रेस करत असताना पायाने आपण जिथं ब्रेक दाबतो तो म्हणजे तिथं असतो मास्टर सिलेंडर. तिथला जो पिस्टन असेल तो पिस्टन काय करतो, हा एरिया A1 वरती फोर्स ॲप्लाय करतो. एरिया A1 वरती फोर्स, मग तो फोर्स म्हणायचं F1. पायानं जो ब्रेक पॅडल आपण दाबतो त्यानं ॲप्लाय केलेला फोर्स F1 किती एरियावरती तर A1 एरियावरती. आता A1 एरियावरती ॲप्लाय होणारा F1 हा फोर्स, हा एरिया कमी असतो. एरिया कमी जरी असला तरी इकडं जे प्रत्येक सिलेंडरला जे चाकाच्या जवळ असतात, टायरच्या जवळ असतात, ते एरिया मोठा असतो. त्याला A2 म्हणतो आपण, एरिया A2. आणि ह्या एरिया A2 वरती ॲप्लाय होणारा जो फोर्स आहे तो या F1 फोर्सपेक्षा जास्त असतो. आता तरीसुद्धा प्रेशर मात्र सेम होतं. कसं सांगतो, F1/A1 म्हणजे प्रेशर P असेल आणि F2/A2 इथं ॲप्लाय होणारा फोर्स F2 आणि याचा एरिया A2. F2/A2 हे असेल प्रेशर P. दोन्हीसुद्धा प्रेशर सेम असतील. याचा एरिया जास्त त्यामुळे फोर्स पण जास्त, याचा एरिया कमी फोर्स पण कमी. थोडासा फोर्स ॲप्लाय करून थोड्या एरियावरती प्रेशर क्रिएट केलं, सेम प्रेशर सगळीकडे समान प्रमाणात ॲप्लाय झालं आणि गाडीचा जो फिरणाऱ्या चाकाला आहे तो मास्टर सिलेंडर जे असतात, ह्या मास्टर सिलेंडर म्हणजे ज्यानं आपण फोर्स ॲप्लाय करतो, तो सगळीकडे समान फोर्स ॲप्लाय करून समान प्रेशर ट्रान्समिट करतो पास्कल्स लॉनुसार. आणि हे स्लेव्ह सिलेंडर ते टायरला अपोज करतात आणि ते ब्रेक पॅडल काय करतं, आपण गाडीला स्पीड कमी करण्यासाठी किंवा गाडी थांबवण्यासाठी त्याचा वापर करतो. तर हे आहे हायड्रॉलिक लिफ्ट. आता इथंसुद्धा आपण एक इक्वेशन बघू शकतो की जर पहिला जो एरिया F1 बघितला आणि त्या F1 एरियावरती पहिला जो एरिया बघितला तो A1 बघितला आणि त्याच्यावरती ॲप्लाय होणारा जो फोर्स आहे तो F1 असेल, तर तयार होणारं प्रेशर F1/A1 असं असतं. मग त्यानुसार आपण इक्वेशन केलं की F2 एरियाच्या बाबतीत कसं असेल तर तिथं पण प्रेशर Pच असेल, पण त्याचा एरिया मात्र काय असेल A2. मग F2 फोर्स F2 इज इक्वल टू काय येईल, प्रेशर P/A2. आणि ते इक्वल असेल कशाला तर F1/A1 साठी. आणि मग हे इक्वेशन मिळतं आपल्याला F2 इज इक्वल टू F1/A2/A1. तर हे झाले 2 ॲप्लिकेशन. पहिलं ॲप्लिकेशन बघितलं आपण हायड्रॉलिक लिफ्टचं, हे पास्कल्स लॉचं ॲप्लिकेशन आहे हायड्रॉलिक लिफ्ट. आणि दुसरं जे बघितलं ते हायड्रॉलिक ब्रेक बघितलं. दोन्ही ॲप्लिकेशन हे पास्कल्स लॉवरती चालतात. आणि पास्कल्स लॉ काय आहे तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की पास्कल्स लॉ हा फोर्स किंवा प्रेशर जर एन्क्लोज्ड लिक्विडमध्ये कुठल्याही बाजूला जर थोडंसं फोर्स किंवा थोडंसं प्रेशर ॲप्लाय केलं तर सेम प्रेशर सगळीकडं ॲप्लाय होतं. प्रेशर मी सांगतो, प्रेशर हे नेहमी सगळीकडं सेम असतं. फोर्स समजा जास्त झाला तर तिथे एरिया जास्त असतो, फोर्स कमी असेल तर एरिया कमी असतो. पण फोर्स अपॉन एरिया म्हणून तयार होणारं जे प्रेशर आहे ते सगळीकडं सर्व ठिकाणी समान ॲप्लाय होतं. त्याला म्हणायचं पास्कल्स लॉ. आणि त्याचे आपण बघितले 2 एक्झाम्पल्स किंवा 2 ॲप्लिकेशन्स आपण बघितले. हे महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आपण बघितले. दोन्ही ॲप्लिकेशन्स म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट आणि दुसरं हे जे बघितलं आपण पास्कल्स लॉ. हे दोन्ही ॲप्लिकेशनपैकी एखादं ॲप्लिकेशन किंवा क्वेश्चन तुम्हाला असा विचारला जातो की स्टेट पास्कल्स लॉ अँड गिव्ह इट्स 1 ॲप्लिकेशन किंवा एक्सप्लेन 1 ॲप्लिकेशन किंवा एक्सप्लेन हायड्रॉलिक ब्रेक्स ॲप्लिकेशन. मग त्याच्यावरती तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं असते. दोन्ही अतिशय सोपं आहेत. स्केमॅटिक डायग्राम ड्रॉ करायचे आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पास्कल्स लॉचं स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटवरून तुम्ही त्याचं ॲप्लिकेशन कोणतंही इझिली सांगू शकता. अतिशय सोपं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आणि एक्सप्लेन करायचं. आता आपण बघणार आहे पुढचा जो पॉईंट आहे तो आहे मेजरमेंट ऑफ प्रेशर.
कुठलंही इन्स्ट्रुमेंट, असं इन्स्ट्रुमेंट जे प्रेशर मोजण्यासाठी वापरलं जातं त्याला प्रेशर मेजरमेंट असं म्हटलं जातं. इन्स्ट्रुमेंट युज्ड टू मेजर प्रेशर आर कॉल्ड ॲज प्रेशर मीटर. प्रेशर मीटर म्हणजे काय की असं इन्स्ट्रुमेंट जे प्रेशर मोजण्यासाठी वापरलं जातं. मग त्याचे 2 इन्स्ट्रुमेंट आपल्याला या सिलॅबसमध्ये ठेवलेत प्रेशर मेजरमेंटसाठी वापरले जाणारे. त्याला आपण प्रेशर मीटर असं म्हणतो. पहिलं प्रेशर मीटर आहे त्याला म्हणतात मर्क्युरी बॅरोमीटर. आता ह्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स किंवा वेगळे डिझाईन्स आहेत. काही लेदरचे बनवले जातात. पण इथं जे आपल्याला जे अभ्यासाला ठेवलं आहे ते अतिशय इझी आणि सिम्पल असं एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन अतिशय सोपं आहे. डायग्राममध्ये तुम्ही बघताय मर्क्युरी बॅरोमीटर जे प्रेशर मोजण्यासाठी वापरलं जातं त्याला मर्क्युरी बॅरोमीटर असं म्हणतात. ते नेमकं काय आहे, आपण कसं बनवलं जातं बघूया. तर एक काचेची ट्यूब घेतली जाते. आपण केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जी टेस्ट ट्यूब बघतो त्या टाईपमध्ये, फक्त त्याची लांबी 1 मीटर लांबीची असते. 1 मीटर लांबीची, ज्याचा डायमीटर असतो साधारणपणे 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर डायमीटर असणारी आणि 1 मीटर हाईट असणारी एक ट्यूब घेतली जाते, ग्लास ट्यूब घेतली जाते, ज्याचा एक एंड क्लोज्ड आहे आणि एक जो आहे तो ओपन आहे. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता ही जी आहे ती 1 मीटर लांबीची एक काचेची ट्यूब आहे आणि त्या ट्यूबचा एक बाजू ओपन आहे तर एक क्लोज आहे आणि याच्यामध्ये मर्क्युरी भरला जातो. आता या इन्स्ट्रुमेंटचा जो शोध आहे तो टोरिसेली या शास्त्रज्ञाने लावला, म्हणून ती जी ट्यूब आहे त्याला टोरिसेली असंही म्हटलं जातं. इटालियन सायंटिस्ट टोरिसेलीनं हे बॅरोमीटर डेव्हलप केलेलं पहिल्यांदा. याचे अजून वेगवेगळे वेगवेगळे मॉडेल्स पण नंतर आलेत, पण हे बेसिक जे होतं जे आपल्याला अभ्यासाला ठेवलं ते असं आहे. तर 1 मीटर लांबीची, ज्याचा डायमीटर 1 सेंटीमीटर आहे आणि त्याची हाईट 1 मीटर आहे, अशी एक काचेची ट्यूब घेतली जाते. त्याच्यामध्ये काठोकाठ अगदी त्याच्या काठांपर्यंत बरोबर व्यवस्थित पकडून त्याच्यामध्ये काठोकाठ मर्क्युरी भरला जातो. मर्क्युरी ज्याला आपण पारा म्हणतो. आणि ती एका काचेच्या भांड्यामध्ये किंवा त्याला डिश असं पण म्हणतात, काचेच्या छोट्या भांड्यामध्ये पटकन उलटी केली जाते. म्हणजे त्याची जी क्लोज बाजू आहे ती वरती करतात आणि जी ओपन आहे ती काय करतात, खालच्या बाजूला करतात. असं केल्यावरती काय होतं की याच्यामधला मर्क्युरी आहे तो काही प्रमाणात त्या भांड्यामध्ये येतो. हा जो मर्क्युरी आहे ह्या ट्यूबमधून खाली येऊन तो काय होतो त्या भांड्यामध्ये येतो. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हा ट्यूबमधून जर खाली येत असेल तर हा जो पॉईंट ए दिसतोय त्याच्यावरचा जो भाग आहे तो मोकळाच आहे ट्यूबमधला. आता तिथं एअरसुद्धा नसते. सगळ्यात महत्त्वाचं काय की इथं एअर वगैरे जात नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हा जर डिशमध्ये किंवा एखाद्या काचेच्या भांड्यात पटकन उलटा केला तर याच्या ट्यूबमधला मर्क्युरी जर खाली येत असेल, त्या काचेच्या भांड्यात येत असेल, मर्क्युरी जर काचेच्या भांड्यात येत असेल तर त्या ट्यूबमध्ये एअर जाते का, तर एअर जात नाही. ह्याच्यामध्ये एअर न जाता मर्क्युरी खाली येतो. त्यामुळं इथं जी मर्क्युरीची लेवल आहे त्याच्यावरचा जो मोकळा भाग राहतो, गॅप जो राहतो, त्याला व्हॅक्यूम असं म्हणतात. कारण त्याच्यामध्ये एअरसुद्धा नसते, काहीच नसते, तर मोकळी पोकळी राहते नुसती. त्याला म्हणतात टोरिसेली व्हॅक्यूम. काय म्हणायचं, टोरिसेली व्हॅक्यूम. आता मग ह्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ती किती इझी आहे बघा. काय केलं की एक छोटंसं काचेचं भांडं घेतलं आहे, ही जी ट्यूब घेतली आहे त्याला ती महत्त्वाची, ती किती आहे कशी आहे तर 1 मीटर लांबीची, ज्याचा डायमीटर 1 सेंटीमीटर आहे आणि त्याच्यामध्ये काठोकाठ मर्क्युरी भरायचा आणि या काचेच्या भांड्यात ती रिव्हर्स उलटी करायची, इन्व्हर्ट करायची. म्हणजे त्याची क्लोज्ड एंड वर करायचं आणि ओपन एंड खाली करायचं. असं केल्यावर काय होतं की याच्यामधला जो काही मर्क्युरीचा भाग हा या काचेच्या भांड्यात येतो आणि असं होत असताना मर्क्युरी खाली आल्यामुळं याच्यामध्ये एक गॅप तयार होतो. असा गॅप ज्याच्यामध्ये एअरसुद्धा नाही आहे त्याला म्हणायचं टोरिसेली व्हॅक्यूम. एवढं सोपं कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे एक काचेचं भांडं घेतलं, मर्क्युरी त्या ट्यूबमध्ये भरला आणि ती भरलेली ट्यूब एकदम उलट केली काचेच्या भांड्यामध्ये आणि छोट्या काचेच्या भांड्यामध्ये तो परत रिव्हर्स येतो, खाली येतो मर्क्युरी आणि त्यामुळं या ट्यूबमध्ये वरच्या बाजूला व्हॅक्यूम तयार होतो. आता याचा आपण इक्वेशनचा भाग बघूया, किती इझी आहे बघा. आता मर्क्युरी जो काचेच्या भांड्यात आला आहे त्याचे आपण सरफेसचे पॉईंट बघितले. हा जो पॉईंट आहे मर्क्युरीच्या सरफेसचा त्याला नाव दिलं पॉईंट सी. तेवढीच हाईट इकडची असेल मग त्यामुळे तो पण पॉईंट सी, हा पॉईंट सी. इथं असणारं जे प्रेशर असेल ते कशामुळं असेल
तर याच्यावरती एअरच असणार आहे. भांड्याच्यामध्ये काय असणार आहे तर एअर असणार आहे. एअरमुळे अप्लाय होणाऱ्या प्रेशरला आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणतो. का तर हे सगळं ॲटमॉस्फिअर आलं. ॲटमॉस्फिअरनं सरफेसवरती अप्लाय केलेलं प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे आपण P0 दाखवतो. मग पॉईंट Cला असणारं जे प्रेशर आहे ते आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशर. मग हा पॉईंट C म्हणूया किंवा हा पॉईंट C आहे, दोन्ही एका लेवलचे आहेत. आता आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये मगाशी जे बघितलं त्याच्यात आपण असं शिकलो की जर समान हाईटवरचे जर पॉईंट असतील तर समान हाईटला सेम हाईटला प्रेशर हे सेम असतं. मग C या पॉईंटच्या हाईटवर एवढ्याच हाईटवरती पॉईंट B विचारात घेतला. Cच्या लेवलचाच एक पॉईंट विचारात घेतला, त्याला नाव दिलं B. प्रेशर ॲट पॉईंट C हे ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे, ज्याला आपण P0 म्हणतो. तेवढंच प्रेशर कुठं असायला पाहिजे पॉईंट Bला. का तर दोन्ही सेम हाईटला. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये हे सांगितलं की सेम हाईटला सेम प्रेशर असतं. मग प्रेशर ॲट पॉईंट C इज इक्वल टू काय असायला पाहिजे प्रेशर ॲट पॉईंट B. आता तुम्हाला एक सांगायचं आहे, आता हा जो पॉईंट A आहे ज्याच्यावरती काय आहे तर मोकळी पोकळी आहे, म्हणजे काय आहे तर काहीच नाही आहे, व्हॅक्यूम आहे. जिथं काहीच नाही, एअरसुद्धा नाही, म्हणजे काय आहे तर व्हॅक्यूम आहे. इथं फक्त व्हॅक्यूम असल्यामुळं पॉईंट Aवरती कसलंही प्रेशर राहत नाही, 0 प्रेशर असतं. सो प्रेशर ॲट पॉईंट ए या पॉईंटला जे प्रेशर क्रिएट होतं ते असतं 0. प्रेशर ॲट पॉईंट ए किती असते 0. आता मग हे बघा, मी पहिल्यांदा आपण काय काय बघितलं याच्यामध्ये हे सांगतो. एक काय घेतलं आपण, 1 मीटर लांबीची काचेची ट्यूब घेतली, ती काटोकाट मर्क्युरीनं भरली, ज्याचं डायमीटर आहे 1 सेंटीमीटर. ही भरलेली ट्यूब एका छोट्या काचेच्या भांड्यामध्ये आपण इन्व्हर्ट केली, त्याच्यामुळे त्याच्यातला मर्क्युरी खाली आला. मर्क्युरी खाली आल्यामुळं इथं जो गॅप तयार झाला त्याला आपण व्हॅक्यूम, कसला व्हॅक्यूम तर टोरिसेली व्हॅक्यूम असं म्हणतो. आणि ह्या व्हॅक्यूममुळं पॉईंट एच्या ठिकाणी असणारं प्रेशर हे 0 असतं. पॉईंट C हे असे आहेत सरफेस लेवलचे आहेत, त्याच्यावरती काय असेल तर एअर असेल, आणि एअरमुळं जे प्रेशर तयार होतं ते ॲटमॉस्फिरिक प्रेशर. पॉईंट Cचं प्रेशर ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे, त्यामुळे इथलं हे पॉईंट Cचं प्रेशर ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे. आणि पॉईंट Cच्या हाईटच्या लेवललाच आपण एक पॉईंट विचारात घेतला आहे, ट्यूबमधला पॉईंट, त्याला म्हणतो आहे आपण पॉईंट B. पॉईंट Bच्या ठिकाणचं जे प्रेशर आहे ते पॉईंट C एवढंच असायला पाहिजे, कारण आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये शिकलो की सेम हाईटला असणारं प्रेशर हे सेम असतं. म्हणजे पॉईंट Cची हाईट आहे तेवढीच पॉईंट Bची हाईट आहे. मग पॉईंट Cचं जेवढं प्रेशर आहे तेवढं पॉईंट Bचं असेल. पॉईंट Cचं प्रेशर किती आहे तर ते ॲटमॉस्फिरिक प्रेशर P0 एवढं आहे, त्यामुळे पॉईंट Bचं प्रेशरसुद्धा काय असणार आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशर P0 एवढंच असणार आहे. पॉईंट Aचं प्रेशर 0 आहे. आता बघितलं व्हॅक्यूमवरती असल्यामुळं तिथं प्रेशरच राहत नाही, ते 0 प्रेशर असतं. आता पुढचा महत्त्वाचा जो पॉईंट आम्हाला बघायचा आहे, पॉईंट B पासून पॉईंट Aची जी हाईट आहे ती H एवढी आहे. मग आम्ही इक्वेशन लक्षात घेऊ शकतो. बघा इथं आम्ही इक्वेशन विचारात घेऊ शकतो. बघा पॉईंट विचारात घेतले, इथं बघा पॉईंट Bच्या ठिकाणचं प्रेशर PB जे म्हटलं आहे ते ॲटमॉस्फिरिक प्रेशर P0 एवढं आहे, कारण B आणि C हे दोन्ही पॉईंट एका हाईटला आहेत. B आणि C दोन्ही पॉईंट कुठं आहेत एका हाईटला आहेत, त्यामुळे Cचं प्रेशर P0 आहे, त्यामुळे Bचं प्रेशरसुद्धा काय असेल P0 असेल. आता मग इक्वेशन जर आम्ही लिहिलं, B या ठिकाणी असणारं जर आम्ही प्रेशर मिळवलं तर प्रेशर ॲट पॉईंट B जर म्हटलं आम्ही तर ते कसं मिळेल, PB प्रेशर ॲट पॉईंट PB हे आहे P0 एवढं. आणि त्याचं इक्वेशन कसं लिहिता येईल आम्हाला तर प्रेशर ॲट पॉईंट B दॅट इज PB इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट A प्लस त्याची हाईट H, डेन्सिटी या लिक्विडची पाऱ्याची किंवा मर्क्युरीची डेन्सिटी आपण रो म्हणूया, आणि आपल्याला होणारी ग्रॅव्हिटी G म्हणूया. इक्वेशन आपण हे बघितलं अगोदर असं इक्वेशन. प्रेशर ॲट पॉईंट B इज इक्वल टू काय म्हणता येईल प्रेशर ॲट पॉईंट A प्लस H रो G. पण प्रेशर ॲट पॉईंट A आहे 0, Aच्या ठिकाणी जे प्रेशर आहे ते किती आहे 0, म्हणून PA लिहिलं 0. मग काय राहील PB इज इक्वल टू H रो G. PB इज इक्वल टू काय राहील H रो G. पण PBला आपण काय म्हटलं आहे P0 म्हटलं का तर ते C या लेवलचं प्रेशर आहे तेवढंच पॉईंट, त्याच लेवलच्या त्याच हाईटचा तो पॉईंट आहे. B हा पॉईंट C या पॉईंटच्या लेवलचाच आहे. Cचं प्रेशर आहे P0, त्यामुळे Bचं प्रेशरसुद्धा P0, म्हणून PB इज इक्वल टू काय असेल P0 असेल. त्यामुळं इक्वेशन मिळतं आपल्याला P0 इज इक्वल टू H रो G. P0 इज इक्वल टू काय म्हणतं H रो G. सो प्रेशर ॲट पॉईंट B इज सिम्पली कॅल्क्युलेटेड ॲट H रो G दॅट इज P0. हे झालं मर्क्युरी बॅरोमीटर. आता पुढचा जो आपण पॉईंट बघणार आहे
हे जे बघणार आहे आपण ते ओपन ट्यूब मॅनोमीटर. दुसरं जे प्रेशर मीटर आहे जे तुम्हाला अभ्यासाला ठेवलं आहे ते आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. याच्यामध्ये आपण काय करतो तर एक यू शेप्ड ट्यूब वापरतो. इथे तुम्हाला दिसतं आहे की ही जी ट्यूब वापरली ती यू शेप्ड आहे. आता याचे जे दोन एंड आहेत त्यातलं एक एंड ओपन असते, म्हणजे एक बाजू त्याची ओपन राहते आणि दुसऱ्या बाजूला एक कंटेनर जोडला जातो ज्याला आपण डी असं नाव देतो. डी हा कंटेनर याच्या दुसऱ्या बाजूला जोडला आहे. आता याच्यामध्ये जे लिक्विड आपण जे फ्लुइड भरतो ते मर्क्युरी नसून केरोसिन किंवा वॉटर असते ज्याची डेन्सिटी कमी असते. आपण इथं जे बघितलं मर्क्युरी बॅरोमीटरमध्ये व्यवस्थित लक्षात घ्या, इथं जे आपण जे फ्लुइड वापरलं होतं किंवा जे इथं जे फ्लुइड यूज केलं जातं ते असतं मर्क्युरी, त्याची डेन्सिटी खूप जास्त असते. आणि इथं जे वापरतात हे जे आहे हे केरोसिन किंवा वॉटर असते किंवा म्हणजे पाणी किंवा रॉकेल, यापैकी कुठलंही एक, शक्यतो रॉकेल वापरलं जातं. आणि त्याचं कारण असं की ह्याची लो डेन्सिटी कमी असते, त्यामुळं आपल्याला याच्या ओपन एंडची आणि क्लोज्ड एंडच्या गॅपमधला जो डिफरन्स आहे तो जास्त मिळतो. हे त्याचा मुख्य उद्देश असतो. तर ओपन ट्यूब मॅनोमीटर हे प्रेशर मीटरच आहे ज्याच्या साहाय्यानं आपण प्रेशर मोजू शकतो. ते कसं यूज केलं जातं, कसा वापर होतो, त्याचं नेमकं कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि कॅल्क्युलेशन कसं आहे आपण बघूया. तर बघा, ए मॅनोमीटर कन्सिस्ट ऑफ यू शेप्ड ट्यूब partially filled with low density liquid such as water or kerosene. This help having a larger level difference between levels of liquid in the two arms. दोन्ही बाजूच्या ज्या लेवल्स आहेत लिक्विडच्या त्याच्यामधला जो गॅप आहे तो जास्त मिळण्यासाठी लो डेन्सिटीचं लिक्विड म्हणजे केरोसिन किंवा वॉटर वापरलं जातं. तर आता इथं आपण इथं प्रेशर कुठले कसे आहेत बघूया. बघा, तर ह्याची जी ओपन एंड आहे त्याचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण नाव देतो एच्या वरची बाजू आहे ती ॲटमॉस्फिअरसाठी मोकळी आहे, म्हणजे ही मोकळी जागा, इथून वर काय तर ॲटमॉस्फिअर आहे. त्यामुळे एच्या ठिकाणचं असणारं जे प्रेशर असेल ते असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता इकडं जो डी कंटेनर जोडला आहे इथं मात्र मोकळी जागा आहे आणि ही मोकळी जागा आहे, त्यामुळे इथलं जे प्रेशर असेल ते वेगळं असेल. प्रेशर ॲट पॉईंट सी जे आपल्याला मिळवायचं आहे. आता बघा, ह्या मॅनोमीटरमध्ये प्रेशर ॲट पॉईंट ए जे आहे ते आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण P0 असं म्हणतो का तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये ओपन आहे. प्रेशर ॲट पॉईंट बी आणि प्रेशर ॲट पॉईंट सी हे सेम असतील का तर दोन्हीची हाईट सेम आहे. आपण पास्कल्स लॉ आणि हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये हे दोन्ही बघितलं मगाशी की दोन्ही पॉईंट जर सेम हाईटवरती असतील तर त्याचं प्रेशर सेम असतं. मग प्रेशर ॲट पॉईंट बी जर आपण PB म्हटलं, प्रेशर ॲट पॉईंट सी आपण जर PC म्हटलं तर प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट काय असेल बी असेल. PC इज इक्वल टू काय असेल PB. याला आपण इक्वेशन नंबर दिलं 12. आता प्रेशर ॲट पॉईंट बी हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. प्रेशर ॲट पॉईंट एचं जे प्रेशर आहे त्या हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर त्याला आपण P0 म्हणतो. एची बीपासूनची हाईट आहे ती एच एवढी आहे. एची बीपासूनची हाईट किती आहे एच एवढी आहे. तर आणि हे जे आपण केरोसिन वापरलं त्याची डेन्सिटी आपण रो म्हटलं तर प्रेशर ॲट पॉईंट पी हे असेल प्रेशर ॲट पॉईंट बीचं. बी या ठिकाणचं प्रेशर जर पी म्हटलं, प्रेशर ॲट पॉईंट बी हे जर पी असं म्हटलं तर ते कसं मिळवणार तर प्रेशर ॲट पॉईंट ए प्लस एच रो जी. मग प्रेशर ॲट पॉईंट ए आहे P0 म्हणून इक्वेशन मिळालं आपल्याला 13 नंबरचं इक्वेशन बघा. प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी. काय मिळालं P0 प्लस एच रो जी. बघा, मी परत एकदा इथं दोन्ही इक्वेशन लिहिलेत. आपण इक्वेशन 12मध्ये बघितलं की प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट बी आहे. आता दोन्ही एका हाईटवरती आहेत. आम्ही प्रेशर ॲट पॉईंट बी जर मिळवलं तर त्याचं इक्वेशन आम्हाला मिळालं P इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी. आणि याच्यामध्ये रो ही काय आहे तर त्या केरोसिन असेल तर केरोसिनची डेन्सिटी, वॉटर असेल तर वॉटरची डेन्सिटी, आणि एच ही हाईट आहे एच आणि बीच्या एची हाईट बीपासूनची, आणि जी असेल ग्रॅव्हिटी. आता लक्षात घ्या, प्रेशर ॲट सी हे सेम असणार आहे कुठंपर्यंत तर प्रेशर ॲट डीपर्यंत, म्हणजे सीपासून डीपर्यंतचा सगळा भाग सेमच आहे. ज्यामुळं जे हे सीला प्रेशर असेल तेच प्रेशर डीच्या ठिकाणचं असेल. का तर ते चेंबरच्या आतमधला भाग आहे. तर प्रेशर पी इन द चेंबर इज काय असेल तर ते असेल PC एवढंच. प्रेशर ॲट पॉईंट सी याला जर आपण PC म्हटलं तर तेच प्रेशर या भागामध्ये डी या कंटेनरमध्ये सर्वत्र सेम असेल. काय असेल
प्रेशर ॲट पॉईंट सी हे सगळ्या ठिकाणी सारखं असेल डीमध्ये सुद्धा. आणि प्रेशर ॲट पॉईंट सी हे केवढं असेल तर प्रेशर ॲट पॉईंट बी एवढं, कारण दोन्ही एका हाईटवरती आहेत आणि ते आम्ही मगाशी मिळवलं आहे. जर सी या ठिकाणचं प्रेशर आणि डी या ठिकाणचं प्रेशर जर आपण पी म्हटलं तर ते पी इज इक्वल टू काय असेल, पी सी असेल का. तर पीच्या ठिकाणचं सीच्या ठिकाणचं प्रेशर जर आपण पी सी असं म्हटलं तर ते डी या ठिकाणपर्यंत सगळीकडे सेम असेल. त्याला जर आपण डी या ठिकाणच्या प्रेशरला जर पी म्हणत असेल तर ते इक्वल असेल प्रेशर ॲट पॉईंट सीच्या. जर आम्ही विचारात घेतलं इक्वेशन 12 आणि इक्वेशन 13चा जर विचार केला तर प्रेशर ॲट पॉईंट डी कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते आम्ही सरळ म्हणू शकतो प्रेशर ॲट पॉईंट डी इज पी अँड देन पी इज इक्वल टू काय असेल P0 प्लस एच रो जी, कारण बी या ठिकाणचं प्रेशर आम्हाला मिळालं P0 प्लस एच रो जी. त्यामुळे 14 नंबरचं जे इक्वेशन मिळतं आहे आम्हाला ते प्रेशर ॲट पॉईंट डीचं मिळालं. आणि ते कसं मिळालं इक्वेशन, तर सी या ठिकाणचं प्रेशर आहे बी या ठिकाणचं प्रेशर एवढंच आणि बी या ठिकाणचं प्रेशर आहे P0 प्लस एच रो जी आम्ही बघितले. आणि पी सी इज इक्वल टू पी बी आहे आणि ते प्रेशर आहे P0 प्लस एच रो जी. तेच प्रेशर डी एवढं असणार आहे. त्यामुळं 14 नंबरचं इक्वेशन प्रेशर ॲट पॉईंट डी मिळवून देतं. आणि ते कसं मिळवायचं तर प्रेशर ॲट पॉईंट डी दॅट इज पी इज इक्वल टू P0 म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस एच रो जी. सो ॲज द मॅनोमीटर मेजर द गॉज प्रेशर, जर गॉज प्रेशर जर मोजायचं असेल तर ते इक्वेशन कसं येईल तर हे P0 फक्त पीमधून मायनस करायचं. मग इक्वेशन येईल P मायनस P0 इज इक्वल टू काय येणार एच रो जी. तर हे झालं दुसरं प्रेशर मीटर, त्याला म्हणायचं ओपन ट्यूब मॅनोमीटर. आपण दोन प्रेशर मेजरमेंट ज्याला प्रेशर मीटर असं म्हणतात दोन बघितले. एक बघितलं मर्क्युरी बॅरोमीटर आणि दुसरं बघितलं ओपन ट्यूब मॅनोमीटर. यातलं कुठलंही एखादं ॲप्लिकेशन तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ किंवा प्रेशर मीटर म्हणून विचारलं जाऊ शकतं किंवा ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर मीटर असं म्हणून सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर 2 मार्क्ससाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये जास्त इक्वेशनचा भाग नाही आहे. आपल्याला फक्त त्याचं डायग्रॅम आणि त्याच्यावरून ते स्टेप बाय स्टेप कुठलं प्रेशर किती असेल एवढंच सांगायचं असतं. तर बघा आपण काय काय बघितलं आज. आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सपासून आज सुरुवात केली. मला वाटतं आहे आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सच्या अगोदर बाकीचे हे कन्सेप्ट पहिल्या तासाला बघितले होते. तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला आहे. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आज आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सपासून बघितलं. याच्यात आपण एक गोष्ट शिकलो की कंटेनरचा शेप जरी वेगवेगळा असला आणि ते कंटेनर जर एकमेकाला कनेक्टेड असतील तर इंटरकनेक्टेड व्हेसल्समध्ये त्या कंटेनरचा शेप महत्त्वाचा नसतो तर त्या कंटेनरमधल्या लिक्विडची हाईट महत्त्वाची असते. इथं लिक्विडची किंवा त्या फ्लुइडची असणारे प्रेशर हे सेम असतं. द प्रेशर ॲट सेम हाईट इज ऑल्सो सेम, हे महत्त्वाचं. याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. नंतर आपण बघितला पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पास्कल्स लॉमध्ये काय सांगितलं गेलं की प्रेशर हे कुठल्याही एनक्लोज्ड लिक्विडमध्ये कुठल्याही एका पॉईंटला ॲप्लाय केलं तर तेवढं सेम प्रेशर सगळीकडं समान प्रमाणात सगळ्या वॉल ऑफ कंटेनरवरती सगळीकडं समान ॲप्लाय केलं जातं. मी अजून एक एक्झाम्पल सांगतो, तुमच्या लक्षात येते का बघा. समजा आम्ही जर असं केलं की एका ट्यूबमध्ये किंवा एखाद्या पाईपमध्ये आपण असं करून खेळताना वगैरे केलेलं असते, बघितलेलं असते की एखाद्या पाईप किंवा ट्यूबमध्ये पाणी घ्यायचं आणि आपण दुसऱ्या ट्यूबला 2 टोकं असतील. एका टोकाकडून आपण जर फुकलं तर दुसऱ्या टोकातून पाणी निघून जातं, बाहेर येतं. त्याचं कारण काय की जेवढं प्रेशर आम्ही एका बाजूने अप्लाय करतो सेम प्रेशर ते सगळ्या बाजूने अप्लाय करतं. जर एखाद्या ट्यूबमधून किंवा पाईपलाईनमध्ये तुम्ही बघितलं असेल पाईपलाईनमधून पाणी जात असताना जर एका पाईपलाईनला कुठेतरी एखादं छिद्र पडलं असेल, एखादं छोटंसं होल असेल तर आमच्या लक्षात येतं की त्या होलमधून पाणी बाहेर येतं तेवढ्याच प्रेशरनं. किंवा आपण आता ठिबक सिंचन जे बघतो किंवा तुषार सिंचन बघतो, म्हणजे आपण शेतामध्ये जे ड्रीप सिस्टीम वापरतो ते काय आहे तर हे पास्कल्स लॉज आहे का. तर सगळ्या ठिकाणी त्या पाईपला तिथं छोटे छोटे ते होल्स तयार केलेले असतात आणि त्याच्यातून पाणी ते थेंब थेंब खाली पडतं. ते कुठल्या बेसिसवरती वापरलं जातं तर त्या ट्यूबमधून वाहणारं जे पाणी आहे त्याच्यावरती पाठीमागून मोटरनं जो फोर्स अप्लाय होतो आहे तो फोर्स त्या ट्यूबमध्ये सगळीकडे समान अप्लाय होतो. त्यामुळे सगळ्या पॉईंटमधून सगळ्या छिद्रांमधून सगळ्या होल्समधून समान पाणी पडत असतं. त्यामुळे प्रेशर ॲट एनी पॉईंट in an enclosed fluid at rest transmitted equally ट्रान्समिट होतं, म्हणून प्रेशर सेम असते. आणि मग त्याचे आपण 2 एक्झाम्पल बघितले. एक पहिलं ॲप्लिकेशन बघितलं हायड्रॉलिक लिफ्ट
आणि दुसरं बघितलं आपण हायड्रॉलिक ब्रेक. यातलं कुठलंही ॲप्लिकेशन तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे आणि याचा महत्त्वाचं आहे ते पास्कल्स लॉचं स्टेटमेंट आहे, इक्वल प्रेशर ट्रान्समिट होतं हे. आणि नंतर आपण बघितलं मग हायड्रॉलिक ब्रेक्सनंतर प्रेशर मीटर बघितले, जे आत्ता मी तुम्हाला सांगितले. दोन्ही प्रेशर मीटर, मर्क्युरी बॅरोमीटर आणि दुसरं जे बघितलं तर मर्क्युरी मॅनोमीटर. तर हे तुम्ही काय करायचं आहे, हे दोन्ही पॉईंट आज जे बघितलेले सगळे पॉईंट तुम्ही आपण दिलेल्या नोट्समध्ये किंवा तुमच्याकडं PDF बुक आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडं वाचून बघायचं आहे. डायग्रॅम ज्या टेक्स्टबुकमध्ये दिल्या आहेत त्याच तुम्हाला मी रेफर करतो, जेणेकरून तुम्ही घरी अभ्यास करताना तुम्हाला ते इझी समजावं. तुम्ही स्वतःहून डायग्रॅम ड्रॉ करून त्या डायग्रॅममध्ये काय दिलं आहे किंवा इक्वेशन कसे आले हे तुम्ही वाचून स्वतः न बघता लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय हे सुरुवातीला तुमच्या लक्षात राहणार नाही आहे. आपण अभ्यास करत असताना, लक्षात ठेवत असताना नेहमी आपण वाचायचं, ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि आपल्याला ते न बघता लिहिता येते का प्रयत्न करायचा. जर तुम्हाला हे न बघता लिहिता आलं तर ते पेपरलासुद्धा तुम्हाला लिहिता येतं किंवा एक्झामला तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. त्यातून जर तुम्ही अभ्यास करत असताना आपण शिकवलेला जर पॉईंट आजच्या पॉईंटमधला कुठला एखादा छोटासा पॉईंट क्लिअर कळाला नसेल तर तुम्ही ग्रुपवरती मेसेज करून विचारू शकता. कुणाला काय डाऊट आला असेल तुम्ही पर्सनली विचारलं तरी शाळेत चालतं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की तुम्ही आज जे सरांनी शिकवलं आहे त्याचा आजच अभ्यास जर केला तर ते लक्षात राहिला आणि किंवा तुम्हाला समजायला अतिशय सोपं जातं. तुम्हाला डाऊट आले तरी तुम्ही लगेच विचारले पाहिजेत. तुम्हाला विचारण्यासाठी खूप सारे माध्यमं आहेत, तुम्ही विचारू शकता. तुमचे डाऊट क्लिअर करायचा, आज जे सरांनी शिकवलं आहे त्याचा अभ्यास तुम्ही आजच करायचा आहे आणि तुम्ही ते आजच विचारायचं किंवा उद्या विचारलं तरी चालतं आहे, पण आज शिकवलेल्याचा अभ्यास आज करणं अत्यंत गरजेचं आहे. तर बघा, वाचा आणि काही डाऊट आला असेल तर विचारा. मला वाटतं आजच्या तासासाठी आजचं आपण जे बघितलेत एवढं सफिशियंट आहे. तुम्ही हे जरा लर्न करा आणि काय डाऊट असेल तर विचारा. कुणाला काही शंका असेल तर तुम्ही ते लिहून घेतला अभ्यास करताना तरी चालते तेवढे पॉईंट आणि नंतर विचारला तरी चालते. ओके, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. पुढच्या तासाला आपण पुढचे पॉईंट बघूया. तोपर्यंत आपण थांबूया. ओके, धन्यवाद.